दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. ओझर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. नवरदेव बोहल्यावर चढण्याआधीच ओझर पोलिसांनी बालविवाह रोखलाय. यामुळे पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की ओझर येथील एका बालिकेचा विवाह होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या अनुषंगाने पोलिसांचा ताफा विवाहस्थळी पोहोचला. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी केली असता एका 14 वर्षाच्या मुलीचे लग्न तिच्यापेक्षा 14 वर्ष मोठ्या असलेल्या इस्मासोबत लावून देण्यात येत असल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी हा बालविवाह रोखत संबंधित पालकांची समजूत काढत हा विवाह रोखला. दरम्यान पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनानुसार ओझर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार गरुड आणि पोलीस उपनिरीक्षक युगेंद्रा केंद्रे यांनी नातेवाईकांची चौकशी करून बालविवाहाचा कायदा त्यांना समजावून सांगत हा बालविवाह रोखलाय. योगेश कर्डिले, दक्ष न्यूज, निफाड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. निफाड तालुक्यातील ओझर मेघ येथील 10वा मैल येथे काल रात्री भीषण अपघात झालाय. रिक्षा आणि वॅगनार गाडीची जोरदार धडक झाल्याने हा अपघात झालाय. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी आहेत. दिनांक 29 जानेवारी रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला असून यात एकाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येते. याबाबत अधिक माहिती अशी की 10वा मैल येथील चौफुलीवर वळण घेत असलेल्या रिक्षाला समोरून अतिवेगात येणाऱ्या वॅगनार गाडीची जोरदार धडक बसली. ही धडक इतकी गंभीर होती की यात एकाचा मृत्यू झालाय. दरम्यान 10वा मैल चौफुलीवर अपघाताचे प्रमाण वाढले असून मंजूर झालेल्या पुलाचे काम कधी चालू होणार असा सवाल संतप्त नागरिक उपस्थित करतायत. योगेश कर्डिले, दक्ष न्यूज, निफाड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. सध्या शहरात गुंडगिरीचे प्रमाण चांगलेच वाढले. टवाळखोरांच्या या वाढत्या त्रासाने नागरिक हैराण झालेत. त्यातच आता टवाळखोरांबाबत बातमी करायला गेलेल्या एका पत्रकाराला मारहाण झाल्याने चर्चेला उधाण आलंय. याबाबत अधिक माहिती अशी की पत्रकार किरण आहेर यांना शिवाजी चौक परिसरात काही तरुण नशा करून दहशत माजवत असल्याची तक्रार मिळाली होती. त्या तक्रारीनुसार बातमीदारी करत असताना काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांना अडवत दमबाजी करत जबर मारहाण केली आहे. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली आहे. दरम्यान पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांवर आळा घालण्यासाठी सुमारे 30 ते 35 पत्रकारांनी तात्काळ अंबड पोलीस ठाणे गाठत पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कडक कारवाई करून हल्लेखोरांना ताब्यात घेऊन तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांना निवेदन देण्यात आलंय. विशेष म्हणजे पत्रकाराला मारहाण करणारे हे गुंड असून त्यांचा त्रास परिसरातील महिलांना तसेच इतर नागरिकांना देखील सतत होत असतो. दरम्यान या निवेदनाची दखल घेत अंबडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी हल्लेखोरांना तात्काळ ताब्यात घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन पत्रकारांना दिले. दरम्यान शहरात सर्वत्र या टवाळखोरांचा नागरिकांना त्रास होत असल्याने आता पोलीस या सर्वांवर आळा कसा घालणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, सातपूर, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. इगतपुरी तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. पोलीस असल्याचे सांगत एका निवृत्त शिक्षकाला तब्बल 1 लाखांचा गंडा घालण्यात आलाय. जोगेश्वरी परिसरात राहणारे सेवानिवृत्त शिक्षक सारंग चिमोटे नाशिक येथे जाण्यासाठी निघाले असताना जुन्या मुंबई आग्रा महामार्गावरील मधुर या सोसायटी समोर मोटरसायकलवर आलेल्या अज्ञात चोरट्याने चिमोटे यांना व त्यांच्या मागे येणाऱ्या त्यांच्या साथीदाराला पोलीस असल्याचे सांगत पुढे एक कट्टा सापडलाय, तुमच्या गळ्यातील व हातातील चेन व अंगठी काढून माझ्याकडे द्या, मी ती रुमालात बांधून तुम्हाला देतो असे सांगत त्यांच्याकडून चेन व अंगठी काढून घेत सुमारे 1,05,000चा मुद्देमाल लंपास केलाय. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय.
या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात इगतपुरी पोलीस ठाण्यात भादवीय कलम 419, 420, 170 व 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू आहे। भागीरथ आतकरी, दक्ष न्यूज, इगतपुरी। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही। चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल एक्सेसरीजच्या शॉपवर। येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल एक्सेसरीज, यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात। यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध, तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल। त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीम ही मिळेल। तर वाट कसली बघताय, चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल एक्सेसरीज शॉपवर। आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक। संपर्कासाठी नंबर 9762 59 12 18, 9762 59 12 18। चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल एक्सेसरीज शॉपला। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात गोदावरी आरती संदर्भात दिनांक 29 जानेवारी रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीदरम्यान नाशिक शहरात रामतीर्थावर गोदा आरती सुरू करण्यासाठी प्राथमिक स्वरूपाच्या स्थायी सुविधा पुरवण्यासाठी 10 कोटी रुपयांचा निधी तातडीने उपलब्ध करून दिला जाईल, असे प्रतिपादन राज्याचे वने व सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे। हा प्रयत्न आहे साधारणतः काही दिवसांपासून या विभागाचे जनप्रतिनिधी गंगा आरतीच्या धर्तीवर गोदामाईची आरती सुरू व्हावी अशी इच्छा व्यक्त केली होती। आणि तेव्हा मलाही व्यक्तिगत रीतीने वाटलं की ज्या ठिकाणी नाशिकमध्ये कुंभमेळा भरतो ही एक उत्तम परंपरा आहे, ज्यातून गोदामाईचं महत्वही अधोरेखांकित होतं आणि सोबतच आध्यात्मिक भावनेसोबत कर्तव्य जबाबदारीची जाणीव सुद्धा होते, भाव बदलते। आणि म्हणून मग तेव्हा बैठक घेतली, समिती केली, पुन्हा आग्रह झाला की आज तुम्ही एका कार्यक्रमाला येणार आहात, मग आज ही बैठक जर घेता आली तर योग्य होईल। आणि म्हणून आज बैठकीचं नियोजन केलं। इथं सन्माननीय सर्व आमदार आहेत, आपल्या आदरणीय केंद्रीय राज्यमंत्री महोदयही आहेत, आणि सर्वांनी सूचना केली अतिशय वेगाने काम व्हावं या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू। प्रयत्न हा असेल की या संदर्भातले सारे निर्णय हे गतीने व्हावे। मी आदरणीय माननीय मुख्यमंत्री महोदयांशी सुद्धा याबद्दल चर्चा केली। मुख्यमंत्री महोदय सुद्धा अतिशय अनुकूल आहे, पण पहिला टप्पा आज जो निश्चित झाला तो 10 कोटीच्या मर्यादित करावा आणि त्यानंतर इतर बाबींच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली बैठक घेऊन बाकी विषयावर मग सविस्तर चर्चा करावी असा साधारणतः मानस आहे। प्रयत्न हाच आहे। तुम्ही जो प्रश्न केला त्या आचारसंहितेच्या अगोदर साधारण तरी इतर सर्व प्रोसेस पूर्ण व्हावी। त्याचबरोबर त्यांनी गोदा आरती कोण करणार या वादावर देखील आपले मत व्यक्त केले। काय कुठे एखाद्या वेळी 2 मतप्रवाह झाले गोदावरीचे, कधी कधी 2 प्रवाह दिसतात पुढे 1 होतात, त्यामुळे एवढी चिंता करण्याची आवश्यकता नाही।
आता एकत्रित बसून प्रश्न सुटेल, संवादातून समाधान. मला वाटत नाही. ठीक आहे, याच्यात तर आनंद आहे. प्रत्येक जण म्हणतो मी आरती करावी, मी आरती करावी. 21व्या शतकामध्ये जेव्हा आरतीपासून लोक दूर जात आहे, तेव्हा हा तर याच्याकडे आपण सकारात्मक दृष्टीने पाहायला पाहिजे, की प्रत्येक जण म्हणतोय मी आरती करतो, मी याला सकारात्मक दृष्टीने पाहतो. सर्व चांगलं होईल, काही चिंता नाही. या बैठकीस केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि जनजातीय कार्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल डिकले, सरोज आहेर, अप्पर जिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, महानगरपालिका आयुक्त अशोक करंजकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, उपवनसंरक्षक उमेश वावरे, उपवनसंरक्षक पंकज गर्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, कार्यकारी अभियंता उदय पालवे, लाभ क्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता महेंद्र आमले, रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे सदस्य, गोदा आरती सेवा संघ सदस्य, पुरोहित संघाचे पदाधिकारी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मराठी अभिनेता पुष्कर जोग याने मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणासंदर्भात एक वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. यामुळे तो चांगलाच वादात सापडलाय. दरम्यान या वादग्रस्त पोस्टवर मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी टीका केली आहे. पुष्कर जोगकडे संस्कार नाही, त्याच्याकडे जाता कशाला, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी पुष्कर जोगच्या पोस्टवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणासाठी आलेल्या पालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांसंदर्भात पुष्करने वादग्रस्त पोस्ट केली होती. त्याच्या या पोस्टवर मनोज जरांगे पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान काय आहे पोस्ट, पाहूयात. काल बीएमसीच्या काही कर्मचारी माझ्या घरी आल्या आणि मला सर्वे करतोय म्हणून माझी जात विचारत होते. ते जर बाई माणूस नसते तर 2 लाथ नक्कीच मारल्या असत्या. कृपया करून मला हा प्रश्न पुन्हा विचारू नका. अदरवाईज जोग बोलणार नाहीत, डायरेक्ट कानाखाली मारतील. दरम्यान या पोस्ट नंतरच्या संतप्त प्रतिक्रियेनंतर पुष्कर जोगने पोस्ट डिलीट करत दिलगिरी व्यक्त केली आहे. दरम्यान आता अभिनेता पुष्कर जोग याच्यावर कारवाईची मागणीही करण्यात येते आहे. त्यांच्याकडे जायलाच नाही पाहिजे आणि त्यांना विचारायची काही गरजच नव्हती. ते त्यांचे बोळ सोडूनच द्यायला पाहिजे. त्यांच्याकडे जायला एवढे त्यांच्याकडे संस्कार आहेत असं पहिल्यापासून कोणाला वाटतच नाही ना. कारण एक मागास सिद्ध करण्यासाठी कायद्यानं एक समिती पाठवली आणि त्याचा अवमान करणं बरोबर. पण माझं एक मत, त्यांच्याकडे जातच कशाला, त्यांना काय कमी, ते काय मागास आहेत, सगळ्या दुनियाचे पैसे. ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. सध्या शिवनई ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार मोठ्या प्रमाणात उघडकीस येतोय. याआधी भ्रष्टाचाराचे मोठे प्रकरण शिवनईमधून उघडकीस आले. त्यातच आता शिवनई येथील व्यायामशाळेचे काम गेल्या 4 ते 5 वर्षापासून सुरू असून एक व्यायामशाळा बांधायला ग्रामपंचायतला 3 ते 4 वर्ष लागतात का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करतायत. ही बघा, ही शिवनई गावची व्यायामशाळा आहे. साधारणतः 2018-19 ला ही व्यायामशाळा मंजूर झाली. हिच्यासाठी शासनाने 7 लाख रुपये अनुदान दिलेले आणि 18-19चं काम अद्यापही पूर्ण नाही. मग ह्या कामाच्या संदर्भात काम पूर्ण झालंय का, पूर्णत्वाचे दाखले मिळालेत का, ह्या बाबीमध्ये आम्ही माहितीच्या अधिकारामध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केला. परंतु ग्रामपंचायत कार्यालय शिवनई यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती दिली नाही. आणि अशा पद्धतीचं जर अपूर्णावस्थेतले कामं जर होत असतील आणि त्या निधीचा जर गैरवापर होत असेल तर याला जबाबदार जे आहेत त्यांना दोषी धरून आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे, असं आमचं ठाम मत आहे. आणि त्या पद्धतीचा आम्ही पाठपुरावा शासनाकडे करत आहोत. याच्या अगोदरही आम्ही आमच्या गावातील बरेच लोकांना संडाचं अनुदान दिलेलं रेकॉर्डला दिसतंय. परंतु प्रत्यक्षात त्या लोकांना जर विचारतात ते म्हणतात आतापर्यंत आम्हाला कुठल्याही प्रकारचं अनुदान मिळालेलं नाही. आणि जर अशा पद्धतीचं अनुदान वरचेवर परस्पर जर लाटलं असेल तर हे ते जे दोषी आढळतील त्या दोषीवरही कारवाई झाली पाहिजे, अशा पद्धतीची आमची मागणी आहे. त्याचप्रमाणे गावातील जे इलेक्ट्रिक लाईटसाठी जो खर्च केलेला आहे त्या खर्चाची पूर्ण चौकशी व्हावी. अजून ज्या वेगवेगळ्या योजना शासनाने ग्रामस्थांसाठी दिलेल्या आहे, फॉगिंग मशीन असेल,
परत आरोग्यासाठी जे औषध खरेदी असेल, या ज्या योजना आहे किंवा थोडं बंद करा, शासनाने ग्रामस्थांसाठी पाणी पुरवठा योजना असेल, आता त्याची जलजीवनची योजना तर आता चालू आहे, अजून तर ते काम अपूर्णच आहे, परंतु याच्या अगोदर ग्रामपंचायतीने ग्रामस्थांना पाणी पिण्यासाठी ज्या सुविधा केल्यात त्या सुविधांची मोटर दुरुस्ती असेल, इलेक्ट्रिकची बिलं असतील, याच्यामध्ये कशा कशा पद्धतीच्या ज्या गडबडी झाल्यात त्या सगळ्या गडबडींचा शोध शासनाने घ्यावा आणि योग्य ती जे दोषी असतील त्या दोषीवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी आमची एकमुखानं सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही मागणी केलेली आहे. एकीकडे शासन आरोग्य, व्यायाम, शारीरिक सौष्ठव साठी वेगवेगळ्या स्पर्धा योजना काढतात, परंतु या योजनेचा लाभ मात्र वर्षानुवर्ष ग्रामस्थांना मिळत नाही. अजून किती दिवस, किती महिने किंवा वर्ष वाट पाहावी लागेल अशी ही खंत ग्रामस्थ व्यक्त करतायत. माहिती अधिकार लागू होऊन 18 वर्ष पूर्ण झाली असून जनमाहिती अधिकारी हे माहिती अधिकारात येणाऱ्या अर्जाला देखील पायदळी तुडवत आहेत, असा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येतोय. शिवणे येथील या व्यायामशाळेचा लाभ घेण्यासाठी अजून किती प्रतीक्षा करावी लागणार, यावर अंकुश केव्हा लागेल असे अनेक प्रश्न निर्माण होत असून लवकरात लवकर या व्यायामशाळेचे काम पूर्ण करण्याची मागणी देखील नागरिकांनी केली आहे. संतोष विधाते, दक्ष न्यूज, दिंडोरी. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. धुळे एसीबीने धडक कारवाई केली आहे. लाच घेताना मुख्याध्यापक व कार्यालय अधीक्षकास रंगे हात पकडण्यात आलाय. याबाबत अधिक माहिती अशी की यातील तक्रारदार यांच्या पत्नी महिला आदिवासी बचत गटाच्या सचिव आहेत. त्यांच्या बचत गटाने शासकीय प्राथमिक आश्रमशाळा म्हळसर, कॅम्प सुलवाडे, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे येथे शालेय पोषण आहाराकरिता भाजीपाला पुरवठा करण्याचे कंत्राट घेतले असून तक्रारदार हे त्यांच्या पत्नीस मदत करतात. सदर महिला बचत गटास वरील आश्रमशाळेकडून भाजीपाला पुरवठ्याचे मागील 9 महिन्याचे देयक मंजूर करून दिले होते. त्याचा मोबदला म्हणून तसेच उर्वरित 2 महिन्याचे पुढील देयक अदा करण्यास मदत करण्यासाठी मुख्याध्यापक व कार्यालय अधीक्षकाने यांच्याकडून 20,000ची लाचेची मागणी केली होती. मात्र तडजोडी अंती त्यांना 12,000ची लाच घेताना रंगे हात पकडण्यात आले. याबाबत शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान सापळा अधिकारी पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे, रुपाली कांडवी, पोलीस हवालदार राजन कदम, मुकेश अहिरे, प्रवीण मोरे, संतोष पावरा, पोलीस शिपाई रामदास बारेला, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, पोलीस हवालदार चालक सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी ही कारवाई केली आहे. पल्लवी भावसार, दक्ष न्यूज, धुळे. मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल एक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल एक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल एक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक.
संपर्कासाठी नंबर 9762591218 9762591218. चला तर मग आजच भेट द्या मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मैत्री एक असं नातं जे चांगले आणि वाईट दोन्ही वेळेमध्ये सोबत असतं. आता तुम्ही म्हणाल बातमीमध्ये याचा संबंध काय, तर संबंध असा की इगतपुरी तालुक्यात बिबट्याने काही शालेय विद्यार्थ्यांवर हल्ला चढवला. मात्र यातील 10वीत शिकणारा योगेश याने प्रसंगावधान दाखवत मित्रांना बाजूला ढकलून बिबट्याशी झुंज दिली. याबाबत अधिक माहिती अशी की इगतपुरी तालुक्यातील धारनोली येथे बिबट्याने विद्यार्थ्यांवर हल्ला चढवला. योगेश पत्वे हा 10वीत शिकणारा विद्यार्थी व त्याचे 3 मित्र प्रवीण, निलेश व सुरेश यांच्यासह तो घरातून शाळेच्या दिशेने जात असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. मात्र योगेश याने प्रसंगावधान दाखवत मित्रांना बाजूला ढकलून बिबट्याशी झुंज देत हल्ला परतवून लावला. वारंवार प्रतिकार केल्याने मित्रांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. मात्र यात योगेश हा जखमी झालाय. योगेशाला उपचारासाठी सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले असून संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण दिसून येते. तसेच परिसरात पिंजरा लावण्याची मागणीही ग्रामस्थांनी केली असून योगेशच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. भागीरथ आतकरी, दक्ष न्यूज, इगतपुरी. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. कळवण तालुक्यातील अबोना गावात पाण्याविना नागरिकांची दयनीय अवस्था झाली. कोणी पाणी देतं का पाणी, अशी मागणी सध्या ग्रामस्थ करतायत. कळवण तालुक्यात 2 नंबरची बाजारपेठ असलेल्या अबोना गावात पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागते. अबोना ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार. 2 दिवसापासून अबोना वार्ड क्रमांक 2 मध्ये पाणी येत नाही. सरपंच व ग्रामसेवक यांच्या मनमानी कारभारामुळे पुऱ्या गावाचा सत्यानाश वाट लावलेली आहे. सर्व वार्डामध्ये या ज्या महिला दिसत आहेत हे बघा, पाण्याचा टँकर हा व्यक्तिगत आणलेला आहे. ग्रामपंचायतमध्ये याचा कोणाचा पण 1 रुपयाचा रोल नाही. आपण बघू शकतात जे सरपंच आहे ते त्यांचा मनमानी कारभार चालू आहे. जो मोटरवर रिपेअरिंग करणार आहे तो सांगतो बिल काढत नाही, चेक देत नाही. हे कोणती हुकुमशाही चालली यांची. आज जी मोटर झाली ती जयदारला पाठवली रिपेअरला. हा टँकर व्यक्तिगत भरून आणलेला आहे. आज रविवार आहे. महिलांची प्रतिक्रिया घ्या तुम्ही. ताई, तुमच्या घरी किती दिवसापासून पाणी नाहीये? 3 दिवसापासून नाही. प्यायला तरी पाणी आहे का तुमच्याकडे? आज कोणी आंघोळ केली नसेल घरी? दोन हातपाय धुतलेले आहेत. आणि जलजीवनचं उद्घाटन झालं. आमदार व खासदार यांनी थाटामाटात उद्घाटन केलं, पण कुठलंही काम चालू नाही. आजच्या रूपरेषेला आपण बघू शकतात गावामध्ये एकदम वाईट कंडिशन आहे. जलजीवन मिशन विषय आम्ही विचारलं कोण काम करतंय, काय करतंय, कोणीही सांगायला तयार नाही. ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर तत्काळ कडक कारवाई करण्यात यावी आमची ग्रामस्थांची मागणी आहे. विहिरीमध्ये मुबलक पाणी असून पाईपलाईन दुरुस्तीसाठी कोणी येत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करतायत. तसेच गेल्या 5 दिवसापासून मोटर खराब असल्याने गावातील तब्बल 2000 लोकांचा विचार कोणी करणार आहे का, असा संतप्त सवाल देखील नागरिक करतायत. दरम्यान ग्रामस्थ व्यक्तिगत पाण्याचा टँकर मागवून आपली गरज भागवत असून सरपंच व ग्रामसेवक याकडे दुर्लक्ष करत असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात ते व्यस्त असल्याने सामान्य नागरिकाचा मात्र बळी जातोय. दरम्यान लवकरात लवकर हा पाणी प्रश्न सोडवला नाही तर ग्रामपालिकेवर हंडा मोर्चा काढणार असल्याचा इशारा महिलांनी दिलाय. उमेश कापडनीस, दक्ष न्यूज, अबोना, कळवण. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. शहरात सध्या मोटरसायकल चोरीचे प्रमाण चांगलेच वाढले. यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून येते.
याच पार्श्वभूमीवर अंबड पोलिसांनी एका सराईत मोटरसायकल चोरास मुद्देमालासह ताब्यात घेतले। याबाबत अधिक माहिती अशी की कामटवाडा येथे एक इसम होंडा कंपनीची चोरीची मोटरसायकल विक्री करण्यासाठी आणणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती। त्या अनुषंगाने कारवाई करत असताना संबंधित केतन भावसार याला सापळा रचून ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली। त्याच्याकडून 90,000 रुपये किमतीच्या 3 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या। याबाबत अधिक माहिती अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी दिली आहे। सध्या अंबड पोलीस स्टेशनच्या परिसरातून बऱ्याच मोटरसायकल या चोरी जात आहेत। त्यावरून माननीय पोलीस आयुक्त तसंच माननीय DCP झोन 2 यांनी आम्हाला सदरच्या मोटरसायकली डिटेक्ट करण्याबाबत सूचना दिल्या होत्या। त्यानुसार आम्ही आमच्या DB टीमचे PSI श्री शेख आणि DB टीमला माहिती काढण्याबाबत सूचना दिली होती। त्यांना मार्गदर्शन केलं होतं। त्याप्रमाणे पोलीस शिपाई श्री प्रवीण राठोड यांना माहिती मिळाली होती की एक इसम हा कामटवाडा शिवारामध्ये सोनी धन्वंतरी मेडिकलच्या बाजूला थांबलेला आहे आणि त्याच्याकडे चोरीची मोटरसायकल आहे। त्यावरून त्याला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी मोटरसायकल ही चोरी केल्याची सांगितलं। त्याच्याकडे ती चोरीची त्याच्या ताब्यात मोटरसायकलही मिळून आली। त्यानंतर मग त्याच्याकडे अजून विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी यापूर्वी चोरी केलेल्या 2 मोटरसायकल या त्याच्याकडून ताब्यात घेण्यात आलेल्या असा एकूण 90,000चा मुद्देमाल हा त्याच्याकडून ताब्यात घेण्यात आलेला आहे। सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री कर्णिक तसंच DCP झोन 2 मॅडम राऊत मॅडम आणि आमचे ACP श्री शेखर देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आमच्या अंबड पोलीस स्टेशनच्या DB टीमने केलेली आहे। सर, हा मोटरसायकल एकटाच चोरत होता? हा एकटाच आहे। याने अजूनपर्यंत याचं कोणी साथीदार असल्याबाबत माहिती मिळाली नाही, पण आम्ही त्याच्याकडे अजून चौकशी करीत आहोत। हा मुद्देमाल एकच ठिकाणून हस्तगत झाला? त्याच्या घराजवळच हस्तगत करण्यात आले। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख तसेच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर व पोलीस निरीक्षक अजय नजन यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नाईद शेख व पोलीस हवालदार गायकवाड, पोलीस नाईक परदेशी, पोलीस शिपाई राठोड, पोलीस शिपाई राऊत, पोलीस शिपाई जाधव, पोलीस शिपाई भोये, पोलीस शिपाई निकम, पोलीस शिपाई पाटील, पोलीस शिपाई गाडवे, पोलीस शिपाई मते, पोलीस शिपाई करंजे यांनी केली। याबाबत पुढील तपास पोलीस हवालदार अतुल बनतोडे व पोलीस शिपाई वाघ हे करीत आहेत। ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। सध्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न चांगलाच ऐरणीवर आलाय। टवाळखोरांच्या मोठ्या त्रासाला महिलांना सामोरे जावं लागतंय। याच पार्श्वभूमीवर गुंडाविरोधी पथकाने महिलांची सुरक्षितता लक्षात घेता उल्लेखनीय कामगिरी केली आहे। नाशिक शहरात दररोज खेड्यापाड्यातून अनेक महिला तसेच विद्यार्थिनी शिक्षण तसेच नोकरी निमित्ताने येत असतात। यांच्या सुरक्षेसाठी गुंडाविरोधी पथकाला सूचना देऊन पथकात महिला पोलीस अंमलदार यांची नियुक्ती करून गुंडाविरोधी पथकाला सूचना दिल्या होत्या। या पार्श्वभूमीवर दिनांक 29 जानेवारी रोजी पथकाने शहरातील CBS बसस्थानक, ठक्कर बाजार बसस्थानक व मध्यवर्ती बसस्थानक या ठिकाणी गस्त करून शिक्षणासाठी खेड्यापाड्यातून दररोज बसने येणाऱ्या मुलींना भेटून त्यांच्यासोबत त्यांच्या अडचणींबाबत चर्चा केली असून मुलींना गुंडांविरोधी पथकातील महिला पोलीस अंमलदार यांचा मोबाईल नंबर देऊन त्यांना कोणतीही अडचण असेल तर तात्काळ माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले। गुंडाविरोधी पथकाच्या कामकाजामध्ये माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी महिला सुरक्षेविषयीबाबत आम्हाला गस्त करण्याबाबत व कशा प्रकारे कारवाई करावी याबाबत आम्हाला सूचना दिल्या आहेत। त्यानुसार आमच्या गुंडा पथकामध्ये एक महिला पोलीस अंमलदाराची नेमणूक करून नाशिक शहरातील जे शिक्षणासाठी बाहेरून मुली येतात किंवा प्रवास करणाऱ्या महिला यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुली जे बसमध्ये ये जा करतात त्या ठिकाणी आम्हाला गस्त करून टवाळखोरावर कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते। त्यानुसार आज रोजी CBS येथील
बसस्थानक, ठक्कर बाजार येथील मध्यवर्ती बसस्थानक आणि मुंबई नाका येथील बसस्थानक या ठिकाणी आम्ही गस्त करून 12 टवाळखोरावर कारवाई केली आहे. तसेच महिला आमच्याकडे नेमणुकीत असलेली महिला पोलीस अंमलदाराचा मुलींना नंबर देऊन त्यांना काय अडचण असली तरी आमचे संपर्क करून आम्ही त्यांच्या तक्रारीचं निरसन करू असं आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहेत. या प्रकारे आम्ही कायमस्वरूपी मुलींच्या शिक्षणासाठी येणाऱ्या बाहेरून मुलींच्या सुरक्षेसाठी कायम गस्त करून कारवाई करीत आहोत. दरम्यान बस स्थानकात विनाकारण फिरणाऱ्या व टवाळखोरी करणाऱ्या तब्बल 12 टवाळखोरांवर पथकाने कारवाई केली असून पथकाच्या या कारवाईमुळे काही टवाळखोर पळून गेल्याचे देखील दिसून आले. गुंडांविरोधी पथकाने ही कारवाई केल्यामुळे महिला तसेच विद्यार्थिनी समाधान व्यक्त करत असून पुढे देखील ही कारवाई सुरू ठेवण्याची मागणी विद्यार्थिनींनी केली आहे. सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव, सहाय्यक पोलीस आयुक्त सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी ज्ञानेश्वर मोहिते, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोबत पोलीस अंमलदार मलंग गुंजाळ, DK पवार, विजय सूर्यवंशी, सुनील आडके, सावकार, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, नितीन गौतम, निवृत्ती माळी, गणेश भागवत, गणेश नागरे व महिला पोलीस अंमलदार सुवर्णा गायकवाड यांच्यासह पथकाने केली आहे. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. शहरात नकली सोने विकणारी परप्रांतीय टोळी गुन्हे शाखा युनिट 1 ने जेरबंद केली आहे. पुरातन सोने जमिनीत मिळाल्याची खोटी सांगून ते खरे भासवून ही टोळी विकत होती. सातपूर MIDC येथे मोहित कोतकर या इसमाचा विश्वास संपादन करून त्यास खोटी सोन्याची माळ देऊन त्याच्याकडून 20,000 रुपये घेतले. परंतु आपली फसवणूक झाल्याचे समजताच संबंधितांनी पोलिसांना कळवले. या प्रकरणी भादवी कलम 420, 417, 34 प्रमाणे सातपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन याबाबत गुन्हे शाखा युनिट 1 चे पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांना कळवण्यात आले होते. गुन्ह्याचा शोध घेत असताना काही संशयित इसमांचे CCTV फुटेज आढळून आले. केशाराम सवाराम, बाबूभाई मारवाडी, रमेश कुमार, दर्गाराम अशी या 3 इसमांची नावे असून त्यांना ताब्यात घेण्यात आले. सदर इसमांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून मोबाईल, मोटरसायकल, खोट्या सोन्याच्या विविध वजनाच्या व विविध आकाराच्या सोन्यासारख्या दिसणाऱ्या पिवळ्या धातूच्या माळा, वजन काटा, रोख रक्कम, जुने चांदीचे कॉईन व खऱ्या सोन्याचे 2 मणी असा एकूण 1,62,200 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. सदर आरोपींना पुढील कारवाईसाठी सातपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 चे पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, विष्णू ओगले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल, पोलीस हवालदार संदीप भांड, महेश साळुंके, शरद सोनवणे, प्रवीण वाघमारे, विशाल काठे, प्रदीप मजदे, रमेश कोळी, धनंजय शिंदे, देविदास ठाकरे, पोलीस नाईक मिलिंद परदेशी, प्रशांत मरकड, विशाल देवरे, पोलीस अंमलदार विलास चारोस्कर, राहुल पालखेडे, नितीन जगताप, अप्पा पानवळ, जगेश्वर बोरसे, अमोल कोष्टी, राजेश राठोड, पोलीस अंमलदार अनुजा येलवे व चालक नाझीम पठाण अशांनी केली आहे. दरम्यान ज्या नागरिकांची अशा प्रकारे फसवणूक झाली आहे त्यांनी तात्काळ संबंधित पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले. दरम्यान यासारख्या अजून किती टोळ्या या शहरात फिरतायत हे शोधण्याचे आवाहन आता पोलिसांसमोर आहे. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष.
मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही? चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 97 62 59 12 18, 97 62 59 12 18. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. ओझर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. नवरदेव बोहल्यावर चढण्याआधीच ओझर पोलिसांनी बालविवाह रोखलाय. यामुळे पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की ओझर येथील एका बालिकेचा विवाह होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या अनुषंगाने पोलिसांचा ताफा विवाहस्थळी पोहोचला. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी केली असता एका 14 वर्षाच्या मुलीचे लग्न तिच्यापेक्षा 14 वर्ष मोठ्या असलेल्या इस्मासोबत लावून देण्यात येत असल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी हा बालविवाह रोखत संबंधित पालकांची समजूत काढत हा विवाह रोखला. दरम्यान पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनानुसार ओझर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार गरुड आणि पोलीस उपनिरीक्षक युगेंद्रा केंद्रे यांनी नातेवाईकांची चौकशी करून बालविवाहाचा कायदा त्यांना समजावून सांगत हा बालविवाह रोखलाय. योगेश कर्डिले, दक्ष न्यूज, निफाड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. निफाड तालुक्यातील ओझर मेघ येथील 10वा मैल येथे काल रात्री भीषण अपघात झालाय. रिक्षा आणि वॅगनार गाडीची जोरदार धडक झाल्याने हा अपघात झालाय. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी आहेत. दिनांक 29 जानेवारी रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला असून यात एकाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येते. याबाबत अधिक माहिती अशी की 10वा मैल येथील चौफुलीवर वळण घेत असलेल्या रिक्षाला समोरून अतिवेगात येणाऱ्या वॅगनार गाडीची जोरदार धडक बसली. ही धडक इतकी गंभीर होती की यात एकाचा मृत्यू झालाय. दरम्यान 10वा मैल चौफुलीवर अपघाताचे प्रमाण वाढले असून मंजूर झालेल्या पुलाचे काम कधी चालू होणार असा सवाल संतप्त नागरिक उपस्थित करतायत. योगेश कर्डिले, दक्ष न्यूज, निफाड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. सध्या शहरात गुंडगिरीचे प्रमाण चांगलेच वाढले. टवाळखोरांच्या या वाढत्या त्रासाने नागरिक हैराण झालेत. त्यातच आता टवाळखोरांबाबत बातमी करायला गेलेल्या एका पत्रकाराला मारहाण झाल्याने चर्चेला उधाण आलंय. याबाबत अधिक माहिती अशी की पत्रकार किरण आहेर यांना शिवाजी चौक परिसरात काही तरुण नशा करून दहशत माजवत असल्याची तक्रार मिळाली होती. त्या तक्रारीनुसार बातमीदारी करत असताना काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांना अडवत दमबाजी करत जबर मारहाण केली आहे. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली आहे. दरम्यान पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांवर आळा घालण्यासाठी सुमारे 30 ते 35 पत्रकारांनी तात्काळ अंबड पोलीस ठाणे गाठत पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कडक कारवाई करून हल्लेखोरांना ताब्यात घेऊन तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांना निवेदन देण्यात आलंय. विशेष म्हणजे पत्रकाराला मारहाण करणारे हे गुंड असून त्यांचा त्रास परिसरातील महिलांना तसेच इतर नागरिकांना देखील सतत होत असतो. दरम्यान या निवेदनाची दखल घेत अंबडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी हल्लेखोरांना तात्काळ ताब्यात घेऊन
योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन पत्रकारांना दिले। दरम्यान शहरात सर्वत्र या टवाळखोरांचा नागरिकांना त्रास होत असल्याने आता पोलीस या सर्वांवर आळा कसा घालणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे। परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, सातपूर, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। इगतपुरी तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। पोलीस असल्याचे सांगत एका निवृत्त शिक्षकाला तब्बल 1 लाखांचा गंडा घालण्यात आलाय। जोगेश्वरी परिसरात राहणारे सेवानिवृत्त शिक्षक सारंग चिमोटे नाशिक येथे जाण्यासाठी निघाले असताना जुन्या मुंबई आग्रा महामार्गावरील मधुर या सोसायटी समोर मोटरसायकलवर आलेल्या अज्ञात चोरट्याने चिमोटे यांना व त्यांच्या मागे येणाऱ्या त्यांच्या साथीदाराला पोलीस असल्याचे सांगत पुढे एक कट्टा सापडलाय, तुमच्या गळ्यातील व हातातील चेन व अंगठी काढून माझ्याकडे द्या, मी ती रुमालात बांधून तुम्हाला देतो असे सांगत त्यांच्याकडून चेन व अंगठी काढून घेत सुमारे 1,05,000चा मुद्देमाल लंपास केलाय। हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात इगतपुरी पोलीस ठाण्यात भादवीय कलम 419, 420, 170 व 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू आहे। भागीरथ आतकरी, दक्ष न्यूज, इगतपुरी। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही। चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल एक्सेसरीजच्या शॉपवर। येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल एक्सेसरीज, यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात। यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध, तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल। त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल। तर वाट कसली बघताय, चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल एक्सेसरीज शॉपवर। आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक। संपर्कासाठी नंबर 9762591218, 9762591218। चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल एक्सेसरीज शॉपला। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात गोदावरी आरती संदर्भात दिनांक 29 जानेवारी रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीदरम्यान नाशिक शहरात रामतीर्थावर गोदा आरती सुरू करण्यासाठी प्राथमिक स्वरूपाच्या स्थायी सुविधा पुरवण्यासाठी 10 कोटी रुपयांचा निधी तातडीने उपलब्ध करून दिला जाईल, असे प्रतिपादन राज्याचे वने व सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलाय। हा प्रयत्न आहे साधारणतः काही दिवसांपासून या विभागाचे जनप्रतिनिधी गंगा आरतीच्या धर्तीवर गोदामाईची आरती सुरू व्हावी अशी इच्छा व्यक्त केली होती। आणि तेव्हा मलाही व्यक्तिगत रीतीने वाटलं की ज्या ठिकाणी नाशिकमध्ये कुंभमेळा भरतो ही एक उत्तम परंपरा आहे, ज्यातून गोदामाईचं महत्वही अधोरेखांकित होतं आणि सोबतच आध्यात्मिक भावनेसोबत कर्तव्य जबाबदारीची जाणीव सुद्धा होते, भाव बदलते। आणि म्हणून मग तेव्हा बैठक घेतली, समिती केली
पुन्हा आग्रह जागा की आज तुम्ही एका कार्यक्रमाला येणार आहात, मग आज ही बैठक जर घेता आली तर योग्य होईल. आणि म्हणून आज बैठकीचं नियोजन केलं. इथं सन्माननीय सर्व आमदार आहेत, आपल्या आदरणीय केंद्रीय राज्यमंत्री महोदयही आहेत आणि सर्वांनी सूचना केली. अतिशय वेगाने काम व्हावं या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू. प्रयत्न हा असेल की या संदर्भातले सारे निर्णय हे गतीने व्हावे. मी आदरणीय माननीय मुख्यमंत्री महोदयांशी सुद्धा याबद्दल चर्चा केली. मुख्यमंत्री महोदय सुद्धा अतिशय अनुकूल आहे. पण पहिला टप्पा आज जो निश्चित झाला तो 10 कोटीच्या मर्यादित करावा आणि त्यानंतर इतर बाबींच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली बैठक घेऊन बाकी विषयावर मग सविस्तर चर्चा करावी असा साधारणतः मानस आहे. प्रयत्न हाच आहे. तुम्ही जो प्रश्न केला त्या आचारसंहितेच्या अगोदर साधारण तरी इतर सर्व प्रोसेस पूर्ण व्हावी. त्याचबरोबर त्यांनी गोदा आरती कोण करणार या वादावर देखील आपले मत व्यक्त केले. काय कुठे एखाद्या वेळी 2 मतप्रवाह झाले गोदावरीचे, कधी कधी 2 प्रवाह दिसतात, पुढे 1 होतात. त्यामुळे एवढी चिंता करण्याची आवश्यकता नाही. आता एकत्रित बसून प्रश्न सुटेल, संवादातून समाधान. मला वाटत नाही. ठीक आहे, याच्यात तर आनंद आहे. प्रत्येक जण म्हणतो मी आरती करावी, मी आरती करावी. 21व्या शतकामध्ये जेव्हा आरतीपासून लोक दूर जात आहे तेव्हा आता याच्याकडे आपण सकारात्मक दृष्टीने पाहायला पाहिजे. की प्रत्येक जण म्हणतोय मी आरती करतो, मी याला सकारात्मक दृष्टीने पाहतो. सर्व चांगलं होईल, काही चिंता नाही. या बैठकीस केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि जनजातीय कार्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल डिकले, सरोज आहेर, अप्पर जिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, महानगरपालिका आयुक्त अशोक करंजकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, उपवनसंरक्षक उमेश वावरे, उपवनसंरक्षक पंकज गर्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, कार्यकारी अभियंता उदय पालवे, लाभ क्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता महेंद्र आमले, रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे सदस्य, गोदा आरती सेवा संघ सदस्य, पुरोहित संघाचे पदाधिकारी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मराठी अभिनेता पुष्कर जोग याने मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणासंदर्भात एक वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. यामुळे तो चांगलाच वादात सापडलाय. दरम्यान या वादग्रस्त पोस्टवर मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी टीका केली आहे. पुष्कर जोगकडे संस्कार नाही, त्याच्याकडे जाता कशाला, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी पुष्कर जोगच्या पोस्टवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणासाठी आलेल्या पालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांसंदर्भात पुष्करने वादग्रस्त पोस्ट केली होती. त्याच्या या पोस्टवर मनोज जरांगे पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान काय आहे पोस्ट पाहूयात. काल बीएमसीच्या काही कर्मचारी माझ्या घरी आल्या आणि मला सर्वे करतोय म्हणून माझी जात विचारत होते. ते जर बाई माणूस नसते तर 2 लाथ नक्कीच मारल्या असत्या. कृपया करून मला हा प्रश्न पुन्हा विचारू नका, अदरवाईज जोग बोलणार नाहीत, डायरेक्ट कानाखाली मारतील. दरम्यान या पोस्ट नंतरच्या संतप्त प्रतिक्रियेनंतर पुष्कर जोगने पोस्ट डिलीट करत दिलगिरी व्यक्त केली आहे. दरम्यान आता अभिनेता पुष्कर जोग याच्यावर कारवाईची मागणीही करण्यात येते आहे. त्यांच्याकडे जायलाच नाही पाहिजे आणि त्यांना विचारायची काही गरजच नव्हती. ते त्यांचे बोळ सोडूनच द्यायला पाहिजे. त्यांच्याकडे जायला एवढे त्यांच्याकडे संस्कार आहेत असं पहिल्यापासून कोणाला वाटतच नाही ना. कारण एक मागास सिद्ध करण्यासाठी कायद्यानं एक समिती पाठवली आणि त्याचा अवमान करणं बरोबर. पण माझं एक मत त्यांच्याकडे जातच कशाला, त्यांना काय कमी, ते काय मागास आहेत सगळ्या दुनियाचे पैसे. ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. सध्या शिवनई ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार मोठ्या प्रमाणात उघडकीस येतोय. याआधी भ्रष्टाचाराचे मोठे प्रकरण शिवनईमधून उघडकीस आले. त्यातच आता शिवनई येथील व्यायामशाळेचे काम गेल्या 4 ते 5 वर्षापासून सुरू असून एक व्यायामशाळा बांधायला ग्रामपंचायतला 3 ते 4 वर्ष लागतात का, असा संतप्त सवाल
नागरिक उपस्थित करतायत। बघा, ही शिवणे गावची व्यायामशाळा आहे। साधारणतः 2018-19 ला ही व्यायामशाळा मंजूर झाली। हिच्यासाठी शासनाने 7 लाख रुपये अनुदान दिलेले आहे आणि 18-19चं काम अद्यापही पूर्ण नाही। मग ह्या कामाच्या संदर्भात काम पूर्ण झालंय का, पूर्णत्वाचे दाखले मिळालेत का, ह्या बाबीमध्ये आम्ही माहितीच्या अधिकारामध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केला, परंतु ग्रामपंचायत कार्यालय शिवणे यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती दिली नाही। आणि अशा पद्धतीचं जर अपूर्णावस्थेतले कामं जर होत असतील आणि त्या निधीचा जर गैरवापर होत असेल तर याला जबाबदार जे आहेत त्यांना दोषी धरून आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे, असं आमचं ठाम मत आहे आणि त्या पद्धतीचा आम्ही पाठपुरावा शासनाकडे करत आहोत। याच्या अगोदरही आम्ही आमच्या गावातील बरेच लोकांना संडाचं अनुदान दिलेलं रेकॉर्डला दिसतंय, परंतु प्रत्यक्षात त्या लोकांना जर विचारतात ते म्हणतात आतापर्यंत आम्हाला कुठल्याही प्रकारचं अनुदान मिळालेलं नाही। आणि जर अशा पद्धतीचं अनुदान वरचेवर परस्पर जर लाटलं असेल तर हे ते जे दोषी आढळतील त्या दोषीवरही कारवाई झाली पाहिजे, अशा पद्धतीची आमची मागणी आहे। त्याचप्रमाणे गावातील जे इलेक्ट्रिक लाईटसाठी जो खर्च केलेला आहे त्या खर्चाची पूर्ण चौकशी व्हावी। अजून ज्या वेगवेगळ्या योजना शासनाने ग्रामस्थांसाठी दिलेल्या आहे, फॉगिंग मशीन असेल, परत आरोग्यासाठी जे औषध खरेदी असेल, या ज्या योजना आहे किंवा थोडं बंद करा, शासनाने ग्रामस्थांसाठी पाणी पुरवठा योजना असेल, आता त्याची जलजीवनची योजना तर आता चालू आहे, अजून तर ते काम अपूर्णच आहे, परंतु याच्या अगोदर ग्रामपंचायतीने ग्रामस्थांना पाणी पिण्यासाठी ज्या सुविधा केल्यात त्या सुविधांची मोटर दुरुस्ती असेल, इलेक्ट्रिकची बिलं असतील, याच्यामध्ये कशा कशा पद्धतीच्या ज्या गडबडी झाल्यात त्या सगळ्या गडबडींचा शोध शासनाने घ्यावा आणि योग्य ती जे दोषी असतील त्या दोषीवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी आमची एकमुखानं सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही मागणी केलेली आहे। एकीकडे शासन आरोग्य, व्यायाम, शारीरिक सौष्ठव साठी वेगवेगळ्या स्पर्धा योजना काढतात, परंतु या योजनेचा लाभ मात्र वर्षानुवर्ष ग्रामस्थांना मिळत नाही। अजून किती दिवस, किती महिने किंवा वर्ष वाट पाहावी लागेल अशी ही खंत ग्रामस्थ व्यक्त करतायत। माहिती अधिकार लागू होऊन 18 वर्ष पूर्ण झाली असून जनमाहिती अधिकारी हे माहिती अधिकारात येणाऱ्या अर्जाला देखील पायदळी तुडवत आहेत, असा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येतोय। शिवणे येथील या व्यायामशाळेचा लाभ घेण्यासाठी अजून किती प्रतीक्षा करावी लागणार, यावर अंकुश केव्हा लागेल असे अनेक प्रश्न निर्माण होत असून लवकरात लवकर या व्यायामशाळेचे काम पूर्ण करण्याची मागणी देखील नागरिकांनी केली आहे। संतोष विधाते, दक्ष न्यूज, दिंडोरी। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। धुळे एसीबीने धडक कारवाई केली आहे। लाच घेताना मुख्याध्यापक व कार्यालय अधीक्षकास रंगे हात पकडण्यात आलाय। याबाबत अधिक माहिती अशी की यातील तक्रारदार यांच्या पत्नी महिला आदिवासी बचत गटाच्या सचिव आहेत। त्यांच्या बचत गटाने शासकीय प्राथमिक आश्रमशाळा म्हळसर, कॅम्प सुलवाडे, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे येथे शालेय पोषण आहाराकरिता भाजीपाला पुरवठा करण्याचे कंत्राट घेतले असून तक्रारदार हे त्यांच्या पत्नीस मदत करतात। सदर महिला बचत गटास वरील आश्रमशाळेकडून भाजीपाला पुरवठ्याचे मागील 9 महिन्याचे देयक मंजूर करून दिले होते। त्याचा मोबदला म्हणून तसेच उर्वरित 2 महिन्याचे पुढील देयक अदा करण्यास मदत करण्यासाठी मुख्याध्यापक व कार्यालय अधीक्षकाने यांच्याकडून 20,000ची लाचेची मागणी केली होती। मात्र तडजोडी अंती त्यांना 12,000ची लाच घेताना रंगे हात पकडण्यात आले। याबाबत शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे। दरम्यान सापळा अधिकारी पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे, रुपाली कांडवी, पोलीस हवालदार राजन कदम, मुकेश अहिरे, प्रवीण मोरे, संतोष पावरा, पोलीस शिपाई रामदास बारेला, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, पोलीस हवालदार चालक सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी ही कारवाई केली आहे। पल्लवी भावसार, दक्ष न्यूज, धुळे।
मोबाईल वापरताय, पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल एक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल एक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीम ही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल एक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 97 62 59 12 18, 97 62 59 12 18. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल एक्सेसरीज शॉपला. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. शहरात सध्या मोटरसायकल चोरीचे प्रमाण चांगलेच वाढले. यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर अंबड पोलिसांनी एका सराईत मोटरसायकल चोरास मुद्देमालासह ताब्यात घेतले. याबाबत अधिक माहिती अशी की कामटवाडा येथे एक इसम होंडा कंपनीची चोरीची मोटरसायकल विक्री करण्यासाठी आणणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने कारवाई करत असताना संबंधित केतन भावसार याला सापळा रचून ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून 90,000 रुपये किमतीच्या 3 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या. याबाबत अधिक माहिती अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी दिली आहे. सध्या अंबड पोलीस स्टेशनच्या परिसरातून बऱ्याच मोटरसायकल ह्या चोरी जात आहेत. त्यावरून माननीय पोलीस आयुक्त तसंच माननीय DCP झोन 2 यांनी आम्हाला सदरच्या मोटरसायकली डिटेक्ट करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आम्ही आमच्या DB टीमचे PSI श्री शेख आणि DB टीमला माहिती काढण्याबाबत सूचना दिली होती. त्यांना मार्गदर्शन केलं होतं. त्याप्रमाणे पोलीस शिपाई श्री प्रवीण राठोड यांना माहिती मिळाली होती की एक इसम हा कामटवाडा शिवारामध्ये सोनी धन्वंतरी मेडिकलच्या बाजूला थांबलेला आहे आणि त्याच्याकडे चोरीची मोटरसायकल आहे. त्यावरून त्याला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी मोटरसायकल ही चोरी केल्याची सांगितलं. त्याच्याकडे ती चोरीची त्याच्या ताब्यात मोटरसायकलही मिळून आली. त्यानंतर मग त्याच्याकडे अजून विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी यापूर्वी चोरी केलेल्या 2 मोटरसायकल या त्याच्याकडून ताब्यात घेण्यात आलेल्या. असा एकूण 90,000चा मुद्देमाल हा त्याच्याकडून ताब्यात घेण्यात आलेला आहे. सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री कर्णिक तसंच DCP झोन 2 मॅडम राऊत मॅडम आणि आमचे ACP श्री शेखर देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आमच्या अंबड पोलीस स्टेशनच्या DB टीमनं केलेली आहे. सर, हा मोटरसायकल एकटाच चोरत होता? हा एकटाच आहे. याने अजूनपर्यंत याचं कोणी साथीदार असल्याबाबत माहिती मिळाली नाही, पण आम्ही त्याच्याकडे अजून चौकशी करीत आहोत. हा मुद्देमाल एकच ठिकाणून हस्तगत झाला? त्याच्या घराजवळच हस्तगत करण्यात आले. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख तसेच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर व पोलीस निरीक्षक अजय नजन यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नाईद शेख व पोलीस हवालदार गायकवाड, पोलीस नाईक परदेशी, पोलीस शिपाई राठोड, पोलीस शिपाई राऊत, पोलीस शिपाई जाधव, पोलीस शिपाई भोये, पोलीस शिपाई निकम, पोलीस शिपाई पाटील, पोलीस शिपाई गाडवे, पोलीस शिपाई मते, पोलीस शिपाई करंजे यांनी केली. याबाबत पुढील तपास पोलीस हवालदार अतुल बनतोडे व पोलीस शिपाई वाघ हे करीत आहेत. ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष.
सध्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न चांगलाच ऐरणीवर आलाय. टवाळखोरांच्या मोठ्या त्रासाला महिलांना सामोरे जावं लागतंय. याच पार्श्वभूमीवर गुंडाविरोधी पथकाने महिलांची सुरक्षितता लक्षात घेता उल्लेखनीय कामगिरी केली आहे. नाशिक शहरात दररोज खेड्यापाड्यातून अनेक महिला तसेच विद्यार्थिनी शिक्षण तसेच नोकरी निमित्ताने येत असतात. यांच्या सुरक्षेसाठी गुंडाविरोधी पथकाला सूचना देऊन पथकात महिला पोलीस अंमलदार यांची नियुक्ती करून गुंडाविरोधी पथकाला सूचना दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर दिनांक 29 जानेवारी रोजी पथकाने शहरातील CBS बसस्थानक, ठक्कर बाजार बसस्थानक व मध्यवर्ती बसस्थानक या ठिकाणी गस्त करून शिक्षणासाठी खेड्यापाड्यातून दररोज बसने येणाऱ्या मुलींना भेटून त्यांच्यासोबत त्यांच्या अडचणींबाबत चर्चा केली असून मुलींना गुंडांविरोधी पथकातील महिला पोलीस अंमलदार यांचा मोबाईल नंबर देऊन त्यांना कोणतीही अडचण असेल तर तात्काळ माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले. गुंडाविरोधी पथकाच्या कामकाजामध्ये माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी महिला सुरक्षेविषयीबाबत आम्हाला गस्त करण्याबाबत व कशा प्रकारे कारवाई करावी याबाबत आम्हाला सूचना दिल्या आहेत. त्यानुसार आमच्या गुंडा पथकामध्ये एक महिला पोलीस अंमलदाराची नेमणूक करून नाशिक शहरातील जे शिक्षणासाठी बाहेरून मुली येतात किंवा प्रवास करणाऱ्या महिला यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुली जे बसमध्ये ये जा करतात त्या ठिकाणी आम्हाला गस्त करून टवाळखोरावर कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते. त्यानुसार आज रोजी CBS येथील बसस्थानक, ठक्कर बाजार येथील मध्यवर्ती बसस्थानक आणि मुंबई नाका येथील बसस्थानक या ठिकाणी आम्ही गस्त करून 12 टवाळखोरावर कारवाई केली आहे. तसेच महिला आमच्याकडे नेमणुकीत असलेली महिला पोलीस अंमलदाराचा मुलींना नंबर देऊन त्यांना काय अडचण असली तरी आमचे संपर्क करून आम्ही त्यांच्या तक्रारीचं निरसन करू असं आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहेत. या प्रकारे आम्ही कायमस्वरूपी मुलींच्या शिक्षणासाठी येणाऱ्या बाहेरून मुलींच्या सुरक्षेसाठी कायम गस्त करून कारवाई करीत आहोत. दरम्यान बस स्थानकात विनाकारण फिरणाऱ्या व टवाळखोरी करणाऱ्या तब्बल 12 टवाळखोरांवर पथकाने कारवाई केली असून पथकाच्या या कारवाईमुळे काही टवाळखोर पळून गेल्याचे देखील दिसून आले. गुंडांविरोधी पथकाने ही कारवाई केल्यामुळे महिला तसेच विद्यार्थिनी समाधान व्यक्त करत असून पुढे देखील ही कारवाई सुरू ठेवण्याची मागणी विद्यार्थिनींनी केली आहे. सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव, सहाय्यक पोलीस आयुक्त सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी ज्ञानेश्वर मोहिते, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोबत पोलीस अंमलदार मलंग गुंजाळ, DK पवार, विजय सूर्यवंशी, सुनील आडके, सावकार, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, नितीन गौतम, निवृत्ती माळी, गणेश भागवत, गणेश नागरे व महिला पोलीस अंमलदार सुवर्णा गायकवाड यांच्यासह पथकाने केली आहे. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष.